आई पप्पाला भाकरी घेऊन आली. मगाशी म्हणला पप्पाला हाय म्हणजे चपाती जरा खाय नको म्हणते मुलं भाकरी नेऊन द्यावं त्या दोन. असं म्हणजे ताज काय मार्ग मी पप्पाशिवाय बोलत नाही मला. पप्पा आज गेलंच नाही तर पोरांना निवडी ह्यानी दिलं नाही त्यामुळे पप्पाचा काय पाय निघलं नाही. पप्पा घरी जायचं म्हणजे आता बाहेर गेले तर जरा म्हणलं चालू मी तू कारण की पप्पाला सवय कशी जरा फिरायची इकडे तिकडे करायची सवय तेव्हा बहिणीनं. तर आपलं लोणचं बघा झालंय मुरल्या रेडी झाले आता लोणचं या बाई आपलं असं आहे या बाई एकदम रेडी झाले आता. भरपूर अशा ऑर्डर पण पडले त्या सगळ्यांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. असाच तुमचा प्रतिसाद राहून द्या. मुरले सगळं चांगलं बघा कसं झालंय लोणचं. तर ह्याच्या मागं पण भरपूर असं कष्ट आहे बरं का बहिणीनं. कुठलंही करायला गेलं तर सुखानं कुठलंच होत नसतं. त्याच्या मागं कष्टही भरपूर राहतं. त्या एक एक फोडी पुसून एक एक फोडी नीट अशा सुकवून मग परत ही लोणचं बनावं लागतं. ह्याला लय आताच आहे आंब्याच्या लोणच्याला. कारण की कसं आहे जरा जरी काय चुकीचं झालं तर बुरशी लागणं पुढे बाद होणं असं होऊ शकतं. त्यामुळं काय करायचं असेल ती सावधानगिरीनंच करावं लागतं. तर ही जी फोड आहे ह्या फोडीच्यात एक पांढरा पापुंद्रा असतो. ती पांढरा पापुंद्रा काढायचा. परत ही एक एक प्रत्येक एक एक फोड अशी पुसली आहे आंबा फोडून शिना. तर लोणचं एकदम चांगलं झाली हो अंकुर. हे आपलं लोणचं असं झालंय तयार एकदम मस्त मध्ये. बघताच तोंडाला पाणी सुटतं या. पडदिशी घेऊन खावं असं वाटतं. इतकं भारी इतकं चविष्ट. वास तर बघा कसा सुटलाय. हे आता आपण काय टाकले सगळेजण विचारते ती कविता ह्यात काय टाकले. तर जे काय आहे गावठी पद्धतीत आपण हे बनवलेलं आहे. सगळं मध्ये तिखट पाहिजे तिखट लोणचं पाहिजे. तर तिखट लोणचं घ्यायचं म्हणलं तर बरेच जण म्हणते ती की बाजार असं आहे तसं आहे. तर सगळ्यांना हे सांगायचं आहे मला. प्रत्येकाला वाटतं की एवढं तेवढं तर तसं नसतं. की आंबा आपण जे घेतलेला आहे ती आंबा आपण बारीक आणि खारा लोणच्याचा आंबा आपण आणलेला आहे. त्यामुळे आपल्याला आंबा ती भरपूर असा महाग भेटलेला आहे. आणि जाऊन शिना आंबा आपण उतरून स्वतः जाऊन उतरून आणतोय आंबा. घरी आणल्यानंतर ना आंबा सगळं धुतलं जाते. तर त्याचं देठ ही काढण्यापासून आंबा फोडण्यापासून प्रत्येक फोड पुसण्यापासून ह्याच्या मागं भरपूर असं कष्ट आहे. ती कागद काढण्यापासून त्या फोडीतनं पापुंद्रा म्हणते ती पापुंद्रा असं इतकं म्हणजे इतकं कष्ट आहे का नाही. तर सगळ्यांना वाटतं असं तसं तर तसं नसतं. ह्याच्या मागं कष्ट भरपूर आहे. ऊन ताण म्हणलो नाही आम्ही पोटाला अन्न मिळलं नाही एवढं सगळं आंबा आम्ही फोडलं केलं. तर आता कसं झालंय भरपूर अशा आज ऑर्डर पडले ते आनंद वाटतोय मस्त वाटतंय. कारण की जे काही आपण कष्ट करतोय त्याला भगवंत आपल्याला पाठीशी हाय फळ पण एकदम चांगलं देतोय. तर बघा मित्रांनो कसं झालंय आपलं लोणचं. तर मग अशी सांगता तुम्हाला राहिलं की प्रत्येक जण म्हणते ती ही लोणचं जरा महाग आहे किंवा स्वस्त आहे असं प्रत्येक जणांचं बोलण्यात येतं की बाजारात असं असं आंब्याचं लोणचं मिळतंय. तर ही आंबा आपला चांगला वापरतोय आपण. आणि मेन आपण यात हळद वापरत नाही हळकुंड वापरतोय. जी काय असेल ती तेल म्हणा जी काय ह्याचं मटेरियल असेल ती क्वालिटीचं वापरतोय आपण. पडलेला आंबा आपण अजिबात घेत नाही. कारण की आपल्या आंब्याचं लोणचं 1 वर्षापर्यंत टिकलं पाहिजे. आपल्याला काय नुसतं चालू पुरतं बघायचं नाही शेवटपर्यंत बघायचं. कारण की एकदा केलं परत करायचं नाही असं पण नाही. जे काय आहे तिकडपर्यंत गेलं पाहिजे टिकलं पाहिजे. आपल्याकडं कुणाचं मन दुखू नये असं आपल्याला राहायचं. बहिणीनं कसं असतं माहितीये का कष्ट केलं तरच फळ मिळतं. मन आहे की देव पण कष्ट आणखी फळ देतो. तर ह्या कष्टात माझ्या लेकरांचा पण भरपूर असा वाटा आहे. लेकर पण माझी भरपूर अशी मदत करू लागते ती. तर सगळी जण म्हणत होते की तिखट लोणचं पाहिजे. तर आपल्यापाशी काय तिखट लोणचं मिळत नाही. आपलं जे काय आहे गावाकडलं गावठी पद्धतीत आपलं खारं लोणचं आहे बरं का बहिणीनं. ती आपल्याला येत पण नाही ती आपण बनवत पण नाही. कारण की ह्या लोणच्याला जशी ऑर्डर येतात तसे त्या लोणच्याला ऑर्डर नाही त्या असं मला वाटतंय. कारण की ही जुन्या आपल्या जी काय आजी आपल्या जुन्या जी बायका होत्या त्या बनवत होत्या. आता सरस असं मोडत आल्यावर माणसाने काय वाटतंय थोडं म्हणजे जरा स्वस्त घ्यावं चांगलं खावं. पण ऐका माझं
ही तुम्ही घेऊन बघा, खाऊन बघा, मग परत मला सांगा ह्याची चव का आहे ती. कुठं पण मिळत नाही हे आपल्या गावाकडेच मिळतंय. बाजारात मिळणार की तुम्हाला ती लाल लोणचं. ती तिखट काय त्याला चव नसती बघा. तुम्ही खाऊन शिना त्यातल्या कुया सुद्धा निघत नाही त्या. आपण ह्यातल्या प्रत्येक कुई ना कुई काढून शिना पुसून घेतलेला आहे. मम्मी आता परत आंब कवा आणायचं? आंबा आता उद्याच्या आणायचं इथं. उद्या नाही जमलं तर परवा दिवशी तर नक्की आणायचं. तर कारण की जी काय आता आपल्याला ऑर्डर पडली ती ऑर्डर आपण टाकून घ्यायचं आहे. ऑर्डर भरपूर अशा लांबच्या पडलेल्या आहेत त्या. ऑर्डरला सगळं संपतंय. ही उद्याच्या लॉट मध्ये सगळं काय असेल ते संपून जाते, काय सुद्धा राहत नाही. त्यामुळे आपल्याला उद्या ऑर्डर टाकायची त्याला परवा दिवशी काय असेल ती आपली कैरी आणायला जायचं. तर कैरी आपण जी काय आंबा घेतलेला आहे ती खरं ती लोणच्याचा आंबा आहे. एवढाच आंबा आहे. आंबा मोठा नाही किंवा काय नाही, आंबट झार आहे. जसं आपल्याला लोणच्याला केसर तसे केसर असतात बघा लोणच्याच्या आंब्याला, तसंच ते आंबा आपण घेतलेला आहे. आणि आपण आंबा तिथून म्हणजे घेतलेला नाही, तर आपण आंबा घेतलेला आहे नदीच्या कडेचा मुंडवाडी म्हणून गाव आहे. त्या गावातून आपण आंबा घेतलेला आहे. तर तिथं 2 ते 3 झाडं अशी मुक्तीच घेतलेली ती. जसं लॉट आपलं संपतेला तसं आपण झाडावरचा आंबा उतरून आणून शिना लॉट बनवणार आहे. आणि झाड पण ती बारकं नाही. झाड पण बारकं नाही, झाड भरपूर असं मोठं आहे. त्या झाडाला तर झाली असतील 5-6 वर्ष. कशाला झाडाला. जुनं झाड आहे रे. 5-6 वर्ष नाही, ती पूर्वीच्या काळातला आंबा आहे, आताचा नाही. जुना आंबा आहे ते बर का. जुना आंबा आहे, आताचा नाही. चांगले आता मोरून हे सगळं काय असेल ती एकच नंबर झालंय. टाका कान ऑर्डर आपल्या खाऱ्या लोणच्यासाठी. आहे का नाही. एकदा घेऊन चव तर बघा कशी आहे कशी नाही. खाल्ल्याशिवाय कसं कळायचं. मग काय आंटी भाकरी कुणाला घेऊन आली, कुणाला ठेवा, कोणाला आली घेऊन? लागली ते अगो बाई म्हणलं पप्पाला भाकरी घेऊन आली. मगाशी म्हणला हा. पप्पाला हाय म्हणजे चपाती जरा खाय नको म्हणते तो. म्हणलं भाकरी नेऊन द्यावं त्या 2. असं ते म्हणजे ताज काय मार मी पप्पाशिवाय बोलत नाही मला. पप्पा आज गेलंच नाही तर पोरांना निवड ह्यानी दिलं नाही, त्यामुळे पप्पाचा काय पाय निघलं नाही. पप्पा घरी जायचं म्हणजे आता बाहेर गेले तर जरा म्हणलं चालू मी तू, कारण की पप्पाला सवय कशी जरा फिरायची इकडे तिकडे करायची सवय आहे. त्यामुळे पप्पा जरा फिरून आले तर जाऊशीना गेले तर फिरायला त्यांच्या. आंटी काय सर नुसतं आयतं लोणचं घेऊन जाते तेवढंच खाती. आयतं तर खायचं होतं. हीच दिवस आहेत तिचं आयतं खायचं, कैरी लोणचं. मग काय माझ्या एवढं फेवरेट कुणाचं नाही. आता तर तिचंच फेवरेट आहे हो लोणचं. कारण की आमच्या सगळ्यापेक्षा तिला लोणचं आता लय आवडतंय. ही आवडणं करणं मी तुम्हाला परत सांगेन, आता सांगता येत नाही होय. परत सांगते ती गीताय तुम्हाला निवांत सांगते आता, काय सांगत नाही. आता सांगण्याचा म्हणजे मौसम पण नाही आणि जरा मूड पण नाही मॅडमचा. मॅडम जरा सुकले ते सकाळ धरणं पाणी पिऊन गरम. आज सकाळ धरणं लाईट नव्हती, गरम पाणी पिऊन गायला आलाय शिवतीचा. चालय का नाही बाय लुच एक नंबर. तर आंबा घेण्याला हिच्या आत्याच्या मुलानं आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं. म्हणजे बघितलं तिथं, ह्यांना सांगितलं, भाऊजींना सांगितलं, त्यांनी तिथं बघितलं. भावाचं कॉन्टॅक्ट होतं माझं ह्यांचं असं नका, पण त्या भावांचं कॉन्टॅक्ट होतं. आणि ही मला जी काय त्यांचं बोलणं आहे ती ही मला येऊन सांगायची. कशी आहे बघा, जी काय होती मला येऊन सांगायची. तर बहिणीनं खरं सांगते तिखट लोणचं तुम्ही घेता, मी कुणाच्या नाव ठेवत नाही, पण त्या लोणच्यापेक्षा माझं लोणचं चांगलं आहे असं पण म्हणत नाही. पण तुम्ही चांगलं कोणचं वाईट कोणचं ही निवडा, कारण की जुनं ते सोनं असतं. जुनं आपल्याला ऐकत नाही. या तेल आपण कुठलं वापरलंय, संजय सुप्रीम तेल पाहितलं, मीठ पाहितलं, हळद तर अजिबात नाही. आपलं हळकुंड तेला तळून जात्यावर बारीक केलेलं हळकुंड आहे, असं खायला सहसा मिळत नाही. खायलांचा एकदम भारी आहे आणि एकदम क्वालिटीचा आहे. घेऊन तर बघा, तुम्हाला घेतल्यावर विश्वास पडेल खरंच. चव कशी आहे आणि कशी नाही बघा तू दाखव एकदा खाऊन. मला तर ना असं ते बघता तोंडाला पाणी सुटतंय. असं आहे बघा. बघा आपण जे काय असेल ते वापरलेलं, ते मेथी असेल, मोहरी असेल, कसं भारी बघा. हळद मीठ तरी असं आहे. आता लगेच कसं खायचं असतं? लोणचं वाईट खाती, चुरून येऊन लोणचं खाती, विचारत सुद्धा नाही. गपचिप खोपड्यात बसती, नुसतं लोणचंच खात बसती. सांगायचं सांगत पण नाही. आणि विचारलं तर ते काय करते, काय नाही लोणचं खाते, नुसतं अशी करते. मग कशाला आपण तर तिचं दिवस तर खायचं खाऊ दे, आपलं नाराज कशाला करायचं. नाही मी नाराज होत पण नाही. मला जरी खाऊन म्हणलं तरी मी ऐकत पण नाही.
खावा वाटलं की खायचं मुरलं का नाही लोणचं एकदम भारी मुरलंय अहो. खाऊन तर दाखवून की अगं अहो, खाऊन कसं दाखवायचं जा की दाखव खाऊशी ना कसं होतंय कसं नाही हा, मुरलंय एक नंबर माझ्या पण तोंडाला हळूहळू पाणी सुटायला लागले बहिणीनं तुमच्या नाही तर माझ्या सुटागले असं झालं आहे का नाही मग काय तर उगा लवकर ऑर्डर टाका एकदा लोणचं